स्वदेशाबद्दल तर सार्थ अभिमान आपल्याला आहेच आणि महात्मा गांधींनी पहिल्यांदा या देशात स्वदेशीचा नारा आणला आणि त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे काय झालं त्या काळामध्ये. आणि अर्थातच स्वदेशीचा नारा आणि भारतीय गोष्टी वापरा आणि आपण परदेशीही पाठवल्या पाहिजेत, कारण का शेवटी त्या भाषणात एक गोष्ट आपण वाचलीच असेल की ज्याची सुरुवात या देशामध्ये नरसिम्हा रावजी जेव्हा प्रधानमंत्री होते आणि मनमोहन सिंग साहेब फायनान्स मिनिस्टर होते तेव्हा 91 सालची गोष्ट आहे. त्या काळामध्ये आपली इकॉनॉमी खरंच पहिल्यांदा असं झालं की मोठे पॉलिसीचे मोठे रिफॉर्म झाले आणि एक ग्लोबल प्लेयर म्हणून सुरुवात त्या काळात मनमोहन सिंग साहेब फायनान्स मिनिस्टर असताना त्या काळात नरसिम्हारावजी साहेबांच्या सरकारने केली. आणि त्यानंतर आज जगामध्ये कुठलाही देश असा नाही आहे जो इन आयसोलेशन करू शकतो. त्याच्यामुळे चिदंबरम साहेबांचा हे शब्द आहे की वी आर नो मोर अन इन्स्युलेटेड इकॉनॉमी, म्हणजे अशी आपली इकॉनॉमी किंवा कुठल्याच जगाची इकॉनॉमी आता अशी राहिलेली नाही. पण हे करत असताना टॅरिफची एक बाजू असताना एक बाजू आपण दुसरी जी कदाचित दुर्लक्षित होते, पण एक्सपर्ट सगळे तज्ज्ञ हे सातत्याने मांडतायत की रुपीची किंमत रोज घसरते. म्हणजे एकीकडे ह्या आठवड्यातली माहिती अशी आहे की वर्तमानपत्रात आलेली की ग्रोथ ही कमी झालेली आहे, एक्सपोर्ट्सवर टॅरिफचं प्रचंड प्रेशर आहे आणि तिसरीकडे जो रुपीची किंमत आहे ती रोजच घसरते. त्याच्यामुळे आजची जी परिस्थिती आहे देशाची आर्थिक परिस्थिती ही देशाची आणि राज्याची ही अडचणीत आहे का अशी शंका सातत्याने सरकारकडून तज्ज्ञांकडून मांडली जाते. कालचा रेपो रेट ही स्टेडीज ठेवलेला आहे, त्याच्यातही कुठले बदल आलेले नाही आहेत. त्यामुळे पुढचे 3 महिने कसे जातात हे आपल्याला सगळ्यांना अगदी बारीक लक्ष ठेवून बघावं लागेल. आणि माझी केंद्र सरकारना सातत्याने विनंती आहे की ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी ऑल पार्टी लोकांचे डेलिगेशन्स केले, जगात पाठवले, तसे आता टॅरिफसाठी मला असं वाटतं भारत सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. एक ऑल पार्टी डेलिगेशन केलं पाहिजे, ते अमेरिकेला पाठवा. अनेक लोकांचे डायलॉग्स टियर 1 टियर 2, कारण का कधीही जो डायलॉग कुठल्या देशाबरोबर होतो तो फक्त टियर 1 नसतो, एवढं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. टियर 2 टियर 3 लेवल्सलाही डायलॉग सातत्याने चाललेले असतात एक्सटर्नल अफेअर्सच्या अनेक माध्यमातून. तसेही प्रयत्न आता करावे लागतील, कारण का शेवटी आपण जगामधल्या एक ग्लोबल प्लेयर म्हणून आहोत. सातत्याने भारत सरकार $5 ट्रिलियन इकॉनॉमीबद्दल बोलत राहते. ते सगळे नंबर्स जर करायचे असतील तर या सगळ्यात आपल्याला सगळ्यांनाच एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून डायलॉग आणि एंगेजमेंट ठेवावी लागेल. नाही, मला असं वाटतं युद्धाबद्दल अनेक काही लोकांची मतं असतील, पण प्रेसिडेंट ट्रम्पनी सातत्याने एक नाही 7 वेळा असं सांगितलं, अनेक वेळा असं सांगितलं आहे की 7 देशांची युद्ध मी थांबवलेली आहेत. त्यामुळे नक्की त्या लेवलला काय झालं काय नाही झालं हे दुर्दैव आहे. पण मला असं वाटतं ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाला नाही झाला ह्याच्यात मला नाही पडायचं. असे हल्ले झाले का झाले त्याची इन्क्वायरी पहिली झाली पाहिजे आणि असा हल्ला परत भारतावर होऊ नये याच्यासाठी आपण एक देश म्हणून काय खबरदारी घेतोय ह्याच्यावरही काम करणं महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं असल्या गलिच्छ कोणी जर बोलत असेल तर त्याच्यावर मी कधीच बोलणार नाही. म्हणजे राजकारणाची पातळी इतकी खाली जाईल ह्याच्यासाठी आम्ही राजकारणात नाही आलो. आम्ही राजकारणात एकामेकावर टीका टिप्पणी करायला नाही आलो, देशामध्ये एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही आलेलो आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी इतकी गलिच्छ होईल असं मला कधीच वाटलं होतं. मी याच्यावर कधी बोलणारी नाही असल्या घाणेरड्या आरोपांवर. काही असेल त्यांचं म्हणणं, काही माणुसकी राहिली आहे का नाही, सुसंस्कार राहिलेत का नाही कुणावर, असल्या गलिच्छ गोष्टींवर मी तर कधीच कुणाच्या कुटुंबामध्ये बोलणार नाही. म्हणजे असं घाणेरडं असेल तर मला विचारील अशा लोकांना तो तुम्ही गॅग बंद करून टाकायला पाहिजे बोलणं असल्याचं.
ते अरुण जेटली साहेब म्हणायचं हे खरं आहे. अरुण जेटली जे साहेब नेहमी म्हणायचे असे गलिच्छ स्टेटमेंट आले ना की तुम्ही दाखवणं बंद करा म्हणजे हे गलिच्छ बोलणं बंद करतील. म्हणजे गेलेल्या माणसाबद्दल त्यांच्या कुटुंबाबद्दल इतकी पातळी सोडून गलिच्छ टीका करणं हे महाराष्ट्र भारतीय माणुसकीला न शोभण्यासारखं आहे. ताई काल शिवतीर्थ या मैदानामध्ये मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी देखील युतीचा संकेत त्या ठिकाणी दिले. त्यामुळे युती होणार कारण की जर युती झाली तर महाविकास आघाडी सोबत. नाही कसं आहे तुम्हाला आठवत असेल की जेव्हा काँग्रेस आणि आमची आघाडी होती दोन सगळे पक्ष एक असतानाही आम्ही अनेक वेळा वेगळी काही इलेक्शन्स जी असतात ती आम्ही वेगळे लढलेलो आहोत. त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन असं काही नाही. अनेक वेळा जेव्हा लोकसभा विधानसभा असते तेव्हा आघाड्या वेगळ्या असतात. हे जे इलेक्शन आहे हे कॉर्पोरेशन असेल जिल्हा परिषद कार्यकर्त्यांचं इलेक्शन असतं. मोठ्या संख्येने कार्यकर्तेची उत्सुकता असते. त्यामुळे त्यांना संधी मिळावी म्हणून अनेक वेळा सगळ्या आघाड्याही वेगळ्या वेगळ्या लढतात. त्याच्यात नवीन काय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे एक होते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एक होती तेव्हा हे तोडफोड करायच्या आधी तेव्हा आम्ही आणि काँग्रेस नेहमी वेगळेच लढलेलो आहोत. त्याच्यात नवीन काय नाही. नाही आता जी लागणारे मी आधी सातत्याने बोलत आले की एक तर